संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झाले आहे। येत्या 4 दिवसानंतर अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। देशभरातील प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, प्रत्येक गल्ली राममय झालेले आहे। भंडारा गोंदिया जिल्ह्यात कारसेवक सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने निघालेल्या श्रीराम रथयात्रेने यात भर घातली आहे। खासदार सुनील मेंढे यांनी 2 जानेवारी पासून लोकसभा मतदारसंघात श्रीरामाचा रथ घेऊन निघाले आहेत। पहिला टप्पा पार पडल्यानंतर खासदार सुनील मेंढे दुसऱ्या टप्प्यातील रामरथ यात्रा घेऊन गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात पोहोचले। यावेळी श्रीराम रथयात्रेचे मातृशक्तीकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले। या स्वागतामध्ये लहान शाळकरी विद्यार्थी सुद्धा मागे नाही। वडेगाव येथे शाळकरी विद्यार्थी राम रथाचे स्वागत करीत संपूर्ण गाव राममय केले। कारसेवक सुनील मेंढे यांनी शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत रामनामाचा जल्लोष केला। यावेळी सुनील मेंढे यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वितरित करीत बच्चा बच्चा राम का प्रभू श्री राम के काम अशा घोषणा दिल्या। 9 तालुक्यांचा प्रवास करून ही रथयात्रा तिरोडा तालुक्यात पोहोचली। रथयात्रेच्या पहिल्या दिवशीपासून मिळालेला प्रतिसाद कायम वाढत गेला आहे। मातृशक्ती असो, पुरुष किंवा लहान मुले, प्रत्येकाने दाखविलेला रामप्रतीचा निष्ठाभाव यात्रेच्या सफलतेसाठी कारणीभूत ठरला आहे। राम यात्रेचे गावागावात पूजन करण्यात आले। प्रमुख ठिकाणी खासदारांकडून प्रचंड संख्येने उपस्थित श्रीराम भक्तांना संबोधित करण्यात आले। आराध्य असलेल्या रामाची प्राणप्रतिष्ठा होणे हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण असून हा दिवस दिवाळीसारखा साजरा करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले। तिरोडा तालुक्याच्या यात्रा भ्रमणेच्या वेळी आमदार विजय रहांगडाले, ओम कटरे, भाऊराव कठाणे, माधुरी रहांगडाले, कुंता पटले, खुमेश्वरी बघेले, रंजनी कुमरे पदाधिकारी व मोठ्या संख्येने रामभक्त गावकरी उपस्थित होते। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।